संपत्तीच्या वादातून काकाचा खून। नागपूरच्या पाचपावलीत घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे। दोन पुतण्यांनीच काकांवर जीवघेणा हल्ला करून संपत्तीचा वाद संपवण्याचा प्रयत्न केला, पण हा हल्ला जीवघेणा ठरला। पोलिसांनी अवघ्या काही तासात आरोपींना अटक केली आहे। पाचपावली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी दिलेली ही माहिती हादरून टाकणारी आहे। पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 23 सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार संपत्तीच्या वादावरून दोन पुतण्यांनी आपल्या काकावर धारदार शस्त्राने हल्ला केला। गंभीर जखमी अवस्थेत काकांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करीत दोन्ही आरोपींना अटक केली। या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। लष्करी बागमध्ये धम्मदीप बुद्धविहाराच्या बाजूला चौधरी परिवार राहते। ते वडिलोपार्जित घर आहे। त्या घरात काका आणि पुतण्या असे राहतात। दोन पार्टमध्ये एकच घर आहे, जुनं घर आहे। त्या ठिकाणी काकाचे दोन्ही मुलं हिंगण्याला गेले परिवारासहित, परंतु काका इथंच रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करत होता आणि पुतण्या एक बीयूजी कंपनीत काम करतो। प्रफुल्ल आणि प्रशांत हा श्रीकृष्ण हॉस्पिटलला काम करतो। दोघांचं खाजगी काम आहे। त्या दिवशी त्या प्रॉपर्टी जुन्या वादावरून त्यांनी प्रशांत आणि प्रफुल्ल मिळून त्याच्या काकाच्या डोक्यावर वार केले। दरम्यान त्याला हॉस्पिटलला भरती केले, शंकरा हॉस्पिटल धंतोलीमध्ये। ट्रीटमेंट दरम्यान त्याचा 24 तासाच्या आतमध्येच मृत्यू झालेला आहे। त्याच्यामुळे आम्ही BNSच्या नवीन कलमानुसार 109 दाखल केला होता। त्याच्यानंतर 103 सेक्शन वाढवण्यात आलेलं आहे आणि कालच त्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांचं PCR घेण्यात आलं। 25 तारखेपर्यंत PCR आरोपी आहेत। नाही, मृतक आणि आरोपी शेजारी राहत होते, एकाच घरात राहत होते आणि जुना प्रॉपर्टी वादावरून ते मारहाण झाली, त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला। रेकॉर्ड नाही, एक दुसऱ्याचा NC वरून एक प्रफुल्लवर बॉन्ड आहे आणि तो प्रतिबंधक कारवाई त्याच्यावर करण्यात आली होती, परंतु यांचा वाद 2 वर्षा अगोदर झाला होता। त्याचा कुठल्याही पद्धतीची त्यांचं काही त्या संबंधाने गुन्हे दाखल नाही। आरोपीला तर जसं रिपोर्ट आला, आपल्याला माहिती पडलं त्याला ॲडमिट करत आहे, त्याच वेळेला पण आरोपी ताब्यात घेतले होते। संपत्तीच्या वादातून घडलेल्या या घटनेने पुन्हा एकदा नातेसंबंधावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। पोलिसांनी आरोपींना अटक करून पुढील तपास सुरू केला आहे।